देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। हा भैया, शुभ सकाळ भाऊ. शुभ सकाळ भैया. बोल कुठं आहे? घरी. हा जेवाल बोल की. हो दे नंतर करू का? हा, बोल की बोल. हे आमचे काल सासू वारली ना भावाची, हा. आराडवाडीत जाधवाची. हम्म. मग ते पवाराचं बी आज तिसरं होतं. बर. मग खाली भाऊ गेला तर धडच गायब आहे, राग गायब. काय म्हणतो? वय नाही हो, फोन आला आता मला, मी थांब पंकजला लावतो. आयुष्य धड गायब. हम्म. अरे काय विकृत लोक काय तुमच्या काय करतो तुझी धड गायब? सोन्यासाठी का माहिती मनी नाकात त्यांच्या अरे ते पण मला तोंडात काय म्हणायचं तिथलं तुम्ही सोनं नाही की फक्त. हद्द सोडली भाऊ, काय रे विटंबना, बाप कसली रे विटंबना. बाप रे, विकृत झालं राव हे. काय तुळजापुरात का नाही विकृत शिरले काय की? म्हणून तो आता आला. काल तू बघितलं पिटूबाई, ती कालचा बी व्हिडिओ बघितला बघ, आता ही घटना घडली. नाही राव, बोलतो मी त्यांना काय तर सुरक्षा उपाय करा बाबा म्हणतो. पोलिसांना राहिली धडच गायब केलं का प्रेताचं? वय म्हणलं तर म्हणजे रात्री सगळं जे जाळ्या व्हिडिओ कॉल करायला लावतो भावाला खालनं. नाही मला व्हिडिओ टाकायला लावतो का ती जी आहे का बॉडी बरं थांब, हा काढायला लावतो. पूर्ण 1 मिनिटाचा ती पूर्ण दाखव म्हणा स्मशानभूमी. थांब तुला पाठवतो. हा, तू घेऊन मला पाठव भैया लगेच. हो. पोलीस स्टेशनला जाऊन बसतो. हम्म. बांधवांनो, तुळजापूरमध्ये अजून एक भीषण धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आज अक्षय तृतीया 19 एप्रिल. काल तुळजापूरमधील आराधवाडीमधील वंदना जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी आराधवाडी स्मशानभूमीमध्ये करण्यात आला. पण आता आज त्यांचे नातेवाईक वगैरे राग सावडायला गेले असता त्यांचं मुंडकं, त्यांचं छातीपासून वरचा भाग पूर्ण गायब केलेला आहे. ही तुळजापूरसाठी अतिशय शोककारक, धक्कादायक, लांछनास्पद गोष्ट आहे. कालच ह्या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष पिटूभाई गंगणे, विशाल बोरुचकरी, शिवसाहेबांनी स्मशानभूमीचा दौरा केलेला आहे. पण आज ही घटना लक्षात घ्या. त्यामुळे ह्या जी कोण असतील ही चोर, प्रेताची चोरी करणारे, ही महाराष्ट्राच्या इतिहासात ही कालिमा फासणारी घटना आहे. व्हिडिओ शेअर करा की तुळजापूरमध्ये प्रेतसुद्धा चोरीला चाललेले आहेत. जिवंतपणे ह्या ठिकाणी माणूस संकट ओढावतो, त्याला ह्या ठिकाणी त्रास असतोच, पण मेल्यावर सुद्धा ह्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये त्रास आहे. ही तुळजापूरमधील भीषण चित्रकथा आहे. तरी पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी ही नम्र विनंती.